आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी मुंबईत नाही, मुंबईत सध्या ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आणि मुंबईत रिमझिम पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। पुढच्या 3 तासांसाठी मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। 30 ते 40 इतक्या वेगाने प्रतितास वारे वाहत आहेत। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। मुंबईसाठी पुढचे 3 तास अत्यंत महत्त्वाचे। पुढच्या 3 तासांसाठी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने प्रतितास वारे वाहत आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असल्याचं बघायला मिळते। काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली आहे। मुंबईत बऱ्याच ठिकाणी रिमझिम पाऊस सध्या पडतोय, मात्र पुढचे 3 तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। बघूया। मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसानं अधिक जोर पकडल्याचं पाहायला मिळतंय। आता मी सध्या वडाळा परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो या वडाळा परिसरामध्ये देखील आता पूर्णपणे ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत मागच्या आठवड्यामध्ये पावसानं ओढ दिलेली होती, मात्र या आठवड्यामध्ये पावसानं चांगलाच जोर पकडल्याचं पाहायला मिळतंय। रिमझिम पाऊस का असेना, मात्र सततचा पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि संपूर्ण मुंबईवरती ढगाळ वातावरण आहे। आणि नुसतंच ढगाळ वातावरण नव्हे तर वारा देखील जवळपास 30 ते 40 किलोमीटरच्या प्रति वेगानं या ठिकाणी वाहतोय। एकंदरीत मुंबईकरांची चिंता आता पूर्णपणे मिटल्याचं पाहायला मिळत आहे। धरणं जे आहे ते तुडुंब भरलेले आहेत आणि पाऊस देखील आता सुरू आहे, त्यामुळं मुंबईकरांना एकीकडे दिलासा मिळतोय, तर दुसरीकडं सकाळी जो कामावरती जातोय नोकरदार वर्ग त्याला मात्र त्रासाला सामोरं जावं लागतंय, कारण की पाऊस जो आहे तो सुरू असल्यामुळं कुठेतरी लोकलच्या ज्या वेळापत्रकावरती त्याचा ताण पडतोय। मात्र एकंदरीत मुंबईवरती आता तरी संपूर्णपणे ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळतं आहे। भरती देखील सांगितलेली आहे, त्यामुळं असाच जर पावसाचा जोर राहिला तर मुंबई तुंबण्याची शक्यता आहे। एकंदरीत आता ढगाळ वातावरण आहे, पुढच्या काही तासांसाठी अलर्ट देखील दिलेला असून आपण बघतोय की नागरिकांनी यामुळं काळजी घेण्याची गरज आहे। कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।